आय एट पॉलिटिशियन्स इन ब्रेकफास्ट असं एका डॅशिंग IAS ऑफिसरने म्हटलं होतं, जे भारताचे निवडणूक आयुक्त सुद्धा राहिलेले आहेत. तर त्यांचं नाव काय आहे? TN सेशन. कोण होते हे? हे होते TN सेशन, ज्यांनी असं म्हटलं होतं की आय एट पॉलिटिशियन्स इन ब्रेकफास्ट. ते बिलकुल पॉलिटिशियन्सला कुणालाही जास्त भाव देत नव्हते. सो त्यांचं ते काम करत होते. तर असंच आपल्याला आज काय करायचंय, आजच्या लेक्चरमध्ये अशा डॅशिंग ज्या पोस्ट आहेत, ज्या UPSC थ्रू आणि MPSC थ्रू भरल्या जातात, ज्याच्यामध्ये IAS असेल, IPS असेल, IRS असेल, IFS ऑफिसर्स असतील, राईट. सो या UPSC थ्रू भरल्या जाणाऱ्या पोस्ट आणि MPSC राज्यसेवा थ्रू भरल्या जाणाऱ्या पोस्ट, डेप्युटी कलेक्टर, DYSP आणि तहसीलदार असेल किंवा इतर पोस्ट असतील, तर या पोस्टची आपल्याला तुलना घ्यायची आहे आणि त्या पदांचे अधिकार नेमके काय आहेत त्यांच्याकडे. जे IPS डॅशिंग IPS ऑफिसर्स आपल्याला दाखवून देतात, जे IRS ऑफिसर, जे समीर वानखडे सारखे, नंतर तुकाराम मुंडेंसारखे IAS ऑफिसर्स, हे आपल्याला त्यांची जी पॉवर्स आहेत, त्यांच्या पदाला मिळणाऱ्या ज्या पॉवर्स आहेत, त्या पॉवरचा मिसयूज न करता आपल्या सोसायटीसाठी त्या पॉवर्स कशा यूज करायच्या आहेत त्यांनी आपल्याला दाखवून दिलेलं आहे. सो आपल्याला या लेक्चरमध्ये आज आपल्याला हेच बघायचं आहे. सो हे एव्हरीवन, वेलकम टू टेक्स्टबुक सुपर कोचिंग. मी किशोर गोरे सर. आता आपण ह्या लेक्चरला सुरुवात करूया. हे लेक्चर खूपच इंटरेस्टिंग राहणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, नक्की पहा, तुम्हाला खूप इन्स्पायर करेल हे लेक्चर. ओके. सो तर हे लेक्चर सुरू करण्या अगोदर तुम्हाला एक महत्वाची आणि गुड न्यूज द्यायची आहे. ती म्हणजे काय, तर आपण यशोदय MPSC प्लस UPSC दोन्हींची एकत्रित तयारी करण्यासाठी आपण एक 2026च्या दृष्टिकोनातून आपण नवीन इंटिग्रेटेड बॅच लॉन्च केलेला आहे. आणि या बॅच वरती सध्या पूर्णपणे 2 दिवस म्हणजे 12 तारखेपर्यंत ऑफर सुरू आहे, राईट. तर या बॅच मध्ये तुम्हाला पूर्व, मुख्य आणि इंटरव्ह्यू पर्यंतची कंप्लीट तयारी तुमची करून घेण्यात येणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला GS प्लस CSAT प्लस टेस्ट सिरीज पूर्णपणे याच्यामध्ये कव्हर करून घेतलं जाणार आहे, राईट. याच्यामध्ये सगळी कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी प्लस सब्जेक्ट अंडरस्टँडिंग, मुख्य परीक्षेच्या दृष्टिकोनातून आणि पूर्व परीक्षेच्या दृष्टिकोनातून, प्लस तुमची आन्सर रायटिंग प्रॅक्टिस कंप्लीट करून घेणारा हा कोर्स पूर्णपणे आहे, राईट. याच्यामध्ये विथ ऑप्शनल आणि विदाउट ऑप्शनल सुद्धा तुम्हाला हा कोर्स अवेलेबल आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, तुम्हाला याच्या अंतर्गत 18 पुस्तकं पूर्णपणे तुम्हाला घरपोच मिळणार आहेत, राईट. जर पुस्तकं नको असतील तर तुमची फीस सुद्धा कमी होईल. तर तुम्हाला हा जो या डिस्काउंटमध्ये, म्हणजे जास्त डिस्काउंटमध्ये, आणि जे मराठवाड्यातले मुलं आहेत किंवा आत्ता जी आपल्याकडे पूर आला होता, त्या पूरग्रस्त भागातील जे मुलं आहेत त्यांच्यासाठी आम्ही आणखी विशेष डिस्काउंट या बॅच मध्ये ठेवलेला आहे. तर नक्कीच ही बॅच जॉईन करण्याचा प्रयत्न करा. 2026च्या दृष्टिकोनातून जर तुम्हाला UPSC आणि MPSC ची एकत्रित तयारी करून IAS, IPS किंवा IRS ऑफिसर किंवा डेप्युटी कलेक्टर, तहसीलदार, DYSP किंवा इतर पोस्ट तुम्हाला मिळवायचे असतील तर 100% तुम्हाला ही बॅच 100% कामाला येणार आहे. आणि ज्या गृहिणी आणि जे वर्किंग प्रोफेशनल्स आहेत त्यांच्यासाठी तर ही बॅच एकदम चांगली राहणार आहे. कारण तुम्हाला या बॅचमध्ये रेकॉर्डेड, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड दोन्ही लेक्चर्स तुम्हाला मिळणार आहेत. आणि 1.5 वर्षासाठी या बॅचचा तुम्हाला ऍक्सेस असणार आहे, जी बॅच अतिशय कमी किमतीमध्ये तुम्हाला मिळणार आहे, राईट. सो आता आपल्याला काय करायचंय, आपल्या मूळ मुद्द्याकडे यायचंय. जसं मी तुम्हाला सांगितलं की आय एट पॉलिटिशियन्स इन ब्रेकफास्ट एका डॅशिंग IAS ऑफिसरनी म्हटलं होतं. जसं की आता जे TN सेशन होते, जे भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त सुद्धा राहिलेले आहेत, आणि त्यांनीच आचारसंहितेची सुरुवात भारतामध्ये प्रथम सुरू केलेली आहे. म्हणजे IAS ऑफिसर्स पॉलिसी मेकिंग मध्ये सुद्धा जास्तीत जास्त काम करतात. IAS ऑफिसर हे आपल्या म्हणजे जी इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस आहे, भारतीय प्रशासकीय सेवा, ही भारताच्या प्रशासनाचा कणा मानली जाते, राईट. सो आता याच आपल्याला सेवेबद्दल माहिती घ्यायची आहे. जे डॅशिंग ऑफिसर्स आहेत, जसं तुकाराम मुंडे असतील, नंतर प्रवीण गेडाम असतील, नंतर श्रीकर परदेशी असतील, नंतर IRS ऑफिसर मध्ये तुम्हाला समीर वानखडे मिळतील, किंवा IPS ऑफिसर्स मध्ये आत्ताची जी IPS ऑफिसर होती सोलापूरची कृष्णा, राईट. ती कृष्णा म्हणजे त्यांचं आडनाव कृष्णा होतं. ती IAS म्हणजे IPS ऑफिसर जी डायरेक्टली अजितदादांसोबत डायरेक्टली काय भिडली होती, कारण त्यांच्या पदाचे ते दुरुपयोग न करता ते काय करत होते, सोसायटीसाठी काम करत होते, राईट. आणि त्यांच्या
अधिकारांबरोबर राहून त्यांना जे अधिकार मिळालेले आहेत कायद्याअंतर्गत, त्या कायद्याच्या चौकटीत राहून ते काम करत होते. राईट. तर हे तुम्हाला माहिती असेल. तर अगोदर आपल्याला बघायचंय की जी युपीएससी सिव्हिल सर्व्हिसेसची एक्झाम होते, त्या एक्झाम अंतर्गत नेमक्या किती प्रकारच्या सेवा असतात. तर बघा, जी तुम्हाला माहिती आहे की जी युपीएससी आहे, युपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस एक्झाम होते, त्याच्यामध्ये पूर्व, मुख्य आणि इंटरव्ह्यू होतो. आणि पूर्व, मुख्य, इंटरव्ह्यू जो क्वालिफाय करेल त्यांना नंतर त्यांच्या रँकिंगनुसार किंवा त्यांच्या मार्कांनुसार त्यांना रँकिंग मिळते आणि त्याच्यामध्ये 3 पोस्टचं त्यांना अलोकेशन मिळतं. जसं की आता युपीएससी अंतर्गत 3 टाइप्सच्या सिव्हिल सर्व्हिसेस असतात. याच्यामध्ये अखिल भारतीय सेवा एक असते, ऑल इंडिया सिव्हिल सर्व्हिसेस. ज्या ऑल इंडिया सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये 3 महत्वाच्या पोस्ट येतात, त्या म्हणजे इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस, भारतीय प्रशासकीय सेवा, IAS. राईट. नंतर इंडियन पोलीस सर्व्हिस, भारतीय पोलीस सेवा, IPS. आणि इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस, IFOS. आता याच्यामध्ये IFS जो फॉरेन सर्व्हिस असते त्याच्यामध्ये येत नाही, ती फॉरेस्ट सर्व्हिस ही कशामध्ये येते, अखिल भारतीय सेवांमध्ये. या 3 सेवा अखिल भारतीय सेवांमध्ये येतात, हे लक्षात ठेवा. नंतर याच्यामध्ये गट अ सेवा पण असते. म्हणजे तुम्ही ज्यावेळेस युपीएससी क्लिअर कराल त्यावेळेस तुम्हाला जर तुमचा हायर रँक असेल तर तुम्हाला इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस किंवा IPS किंवा IFS फॉरेस्ट सर्व्हिसमध्ये पण फॉरेस्ट सर्व्हिसची जी एक्झाम असते ती मेन्स एक्झाम पूर्णपणे वेगळी घेतली जाते. राईट. परंतु पूर्व परीक्षा ही एकत्रितरित्याच असते, हे तुम्हाला माहिती असेल. आता जी याच्यामध्ये गट अ आणि गट ब अशा 2 सेवा पण असतात. अखिल भारतीय सेवांमध्ये 3 पोस्ट येतात, IPS, IAS आणि IFOS फॉरेस्ट सर्व्हिस. आता गट अ सेवा किंवा ग्रुप ए सिव्हिल सर्व्हिसेस अंतर्गत कुठल्या पोस्ट येतात, जसं की IRS, इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस आणि इंडियन कस्टम्स, GST अँड कस्टम्स. राईट. याच्यामध्ये 2 असतात की अप्रत्यक्ष करासाठीचे एक IRS असतो आणि प्रत्यक्ष करांसाठीचा एक IRS असतो. नंतर जी फॉरेन सर्व्हिस आहे, भारतीय राजस्व सेवा, IFS, ही पण ग्रुप ए या सेवा अंतर्गत किंवा सिव्हिल सर्व्हिसेस अंतर्गत येते. नंतर इंडियन पोस्टल सर्व्हिस असेल, इंडियन अकाउंट अँड ऑडिट सर्व्हिस असेल, नंतर इंडियन IIS, इंडियन इन्फॉर्मेशन सर्व्हिस असेल. अशा एकूण 16 प्रकारच्या सर्व्हिसेस याच्या अंतर्गत येतात. राईट. आणि आता याच्यामध्ये जी सिव्हिल सर्व्हिसेसचा 3रा टाइप आहे त्याच्यामध्ये गट ब सेवा पण असते, पण ती गट ब ही नॅशनल लेवलची सर्व्हिस असते. त्याच्या अंतर्गत ज्या आर्म फोर्सेस असतात, पुदुच्चेरी सिव्हिल सर्व्हिस असेल किंवा पॉंडिचेरी सिव्हिल सर्व्हिसेस असेल, यांच्यासाठी त्या एक्झाम कंडक्ट होतात. राईट. सो याच्या अंतर्गत तुम्हाला काय होऊ शकतं, गट अ आणि इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस किंवा ऑल इंडिया सर्व्हिसेस किंवा गट अ सर्व्हिसेस मध्ये तुम्हाला कुठलीही पोस्ट मिळू शकते ज्यावेळेस तुम्ही युपीएससी क्लिअर कराल, चांगल्या मार्क्स मेन्समध्ये चांगले मार्क्स घ्याल आणि मुख्य जी इंटरव्ह्यू आहे त्या इंटरव्ह्यू मध्ये चांगले मार्क्स घेऊन ज्यावेळेस तुम्ही क्रॅक कराल त्यावेळेस तुम्हाला रँकिंग वाईज या पोस्ट ज्या आहेत त्या पोस्टचं अलॉटमेंट होतं. राईट. आणि त्याच्यासाठी तुमच्याकडून तसा पूर्णपणे ज्या पोस्ट आहेत त्या पोस्टचं तुम्ही तुमच्याकडून जो फॉर्म आहे, फॉर्म भरताना तुमच्याकडून त्याचं रँकिंग नुसार पण तुम्हाला त्या दिल्या जातात. राईट. तुम्हाला जशी पोस्ट पाहिजे तसं तुम्ही काय करू शकता तिथं, म्हणजे त्या फॉर्म मध्ये तसा पसंती क्रम तुम्ही देऊ शकता. त्या पसंती क्रमानुसार आणि रँकनुसार तशा तुम्हाला पोस्ट मिळतात. राईट. तर हे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. आता जे अखिल भारतीय सेवा आणि गट अ सेवा ज्या युपीएससी अंतर्गत भरल्या जातात त्यांचं प्रशिक्षण कुठं होतं, तर त्यांचं प्रशिक्षण अतिशय सुंदर जागेमध्ये होतं, ते म्हणजे लबासना, लाल बहादूर शास्त्री नॅशनल अकॅडमी ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन. राईट. या लाल बहादूर शास्त्री ज्याचा मोटो काय आहे, शीलम परम भूषणम. राईट. तर याच्यासाठी मुलं जे स्पर्धा परीक्षेची मुलं तयारी करतात ते असे तडपतात की बाबा आपल्याला लाल बहादूर शास्त्री नॅशनल ऍडमिनिस्ट्रेशन अकॅडमीमध्ये जायचंय, लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासकीय अकॅडमीमध्ये जायचंय, जी कुठं आहे, मसुरीमध्ये स्थित आहे. एकदम सुंदर अशा जो हिमालयन प्रदेश आहे त्या हिमालयन प्रदेशामध्ये स्थित आहे. तिथं काय होतं तर तिथं फाउंडेशन कोर्स आणि IAS ऑफिसर जे असतात त्या IAS ऑफिसरचं कम्प्लीट ट्रेनिंग जे असतं 2 वर्षांचं, 1 वर्षाचं ट्रेनिंग
आणि नंतर तिथून पुढे 1 ते 1.5 वर्ष प्रोबेशन, ते पूर्णपणे ट्रेनिंग कुठं होतं, लबासानामध्ये होतं. आणि ज्या ग्रुप ए सर्व्हिसेस आणि इंडियन पोलीस सर्व्हिस असेल, इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस असेल, यांच्या सगळ्यांचा जो फाउंडेशन कोर्स असतो तो फाउंडेशन कोर्स सुद्धा कुठं होतो, लबासानामध्ये होतो. आणि नंतर मग याच्यातून काय केलं जातं, वेगवेगळ्या ज्या सर्व्हिसेस असतात त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचं जे मेन ट्रेनिंग आहे ते होतं. जसं की IPS जे आहे, इंडियन पोलीस सर्व्हिस, यांचं ट्रेनिंग कुठं होतं, तर हैदराबादमध्ये होतं, सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमीमध्ये. नंतर IRS जे IRS ऑफिसर्स असतात, जे इन्कम टॅक्स ऑफिसर्स असतात, त्यांचं ट्रेनिंग कुठं होतं, नागपूरमध्ये होतं. आणि जे कस्टम्स आणि GSTचे जे IRS ऑफिसर असतात त्यांचं नॉर्थ ईस्ट मध्ये त्यांचं ट्रेनिंग होतं, उत्तराखंडमध्ये त्यांचं ट्रेनिंग होतं. सो हे ट्रेनिंग संपल्यानंतर मग त्यांना प्रोबेशन पदी दिलं जातं. तर जे ऑल इंडिया सर्व्हिसेस आहेत त्या ऑल इंडिया सर्व्हिसेसमध्ये IAS, इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस आणि इंडियन पोलीस सर्व्हिस या 3 पदांचा काय होतो, अंतर्भाव होतो. तर हे जे 3 पद आहेत ते कुठल्या मिनिस्ट्री अंतर्गत येतात, तर जी IAS ऑफिसर्स असतात ते मिनिस्ट्री ऑफ पर्सनल पब्लिक ग्रीव्हन्सेस अँड पेन्शन्स या अंतर्गत येतात. जे IPS असतात ते मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स, आणि जे इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस जे असतात मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट, फॉरेस्ट अँड क्लायमेट चेंज. राईट. आता जे इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसचे अधिकारी असतात ते इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसचे अधिकारी हे जंगलाचा राजा म्हणून त्यांना ओळखलं जातं. राईट. जंगलाचा राजा तर सिंहवाघ तर आहेच, पण त्यांना प्रोटेक्ट करण्याचं काम हे इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस मधले जे सुपर क्लास 1 अधिकारी असतात ते करत असतात. लक्षात. तर याच्यातून आपल्याला नक्कीच इन्स्पिरेशन आणि मोटिवेशन मिळेल. आता आपण आपल्या राज्यसेवेकडे येऊ. राज्यसेवेमधून कुठल्या पोस्ट भरल्या जातात, राज्यसेवेअंतर्गत, बरं का. तर MPSC राज्यसेवा जी आहे त्या राज्यसेवा अंतर्गत 2 टाईपच्या काय येतात, 2 टाईपच्या राज्यसेवा येतात. त्या 2 टाईपच्या राज्यसेवा कोणत्या आहेत, तर एक म्हणजे ग्रुप ए सर्व्हिसेस, गट अ राज्यसेवा, आणि दुसरी असते गट ब राज्यसेवा. तर गट अ राज्यसेवा म्हणजे कुठल्या, क्लास 1 पोस्ट कुठल्या असतात त्याच्यामध्ये, जसं की डेप्युटी कलेक्टर आहे, उपजिल्हा अधिकारी, नंतर DYSP, त्याला आपण DYSP डेप्युटी सुपरिटेंडेंट ऑफ पोलीस, नंतर तहसीलदार, नंतर CO चीफ ऑफिसर, किंवा आपण त्याला मुख्य अधिकारी म्हणतो, क्लास 1 मुख्य अधिकारी म्हणजे सहाय्यक आयुक्त, नगरपालिका आणि महानगरपालिका यासारख्या एकूण 17 क्लास 1च्या पोस्ट या राज्यसेवेअंतर्गत येतात. सो त्याच्यामुळे आपल्याला खूपच इथं भारी संधी आहे की 17 प्रकारच्या क्लास 1 पोस्ट पदी आपण निवडले जाऊ शकतो. राईट. आणि तुम्हाला हे पण माहित असेल, ज्यावेळेस ट्रेनिंग संपतं IAS, IPS, IFS किंवा IRS किंवा फॉरेन सर्व्हिसेसचं, त्यावेळेस त्यांना खूप म्हणजे ज्या डिस्ट्रिक्टमध्ये त्यांना किंवा जे केडर मिळतं, केडर अलोकेशन नंतर जो डिस्ट्रिक्ट मिळतो त्याच्यामध्ये ते जिल्हाधिकारी होतात किंवा सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून काम करत असतात, त्यावेळेस त्यांना सगळ्या सोयी सुविधा शासनातर्फे मिळतात. जसं की बंगलो असेल, नोकर चाकर असतील, हे सगळं त्यांना मिळतं, सगळ्या गोष्टी त्यांना मिळत असतात. ओके. आता याच्यामध्ये ग्रुप बी सर्व्हिसेस पण असतात राज्यसेवेमध्ये. मग त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या पोस्ट येतात, जसं की उपशिक्षण अधिकारी असेल, सहाय्यक गट विकास अधिकारी असेल, नायब तहसीलदार असेल, नंतर मुख्य अधिकारी क्लास 2 जे नगरपंचायत, नगरपालिकासाठी मुख्य अधिकारी म्हणून काम करतात. त्यांचे प्रशासकीय अधिकारी, सगळे प्रशासकीय जे हक्क असतात, अधिकार असतात, ते सगळे यांच्या हातात असतात. तर अशा प्रकारच्या एकूण 19 प्रकारच्या पोस्ट याच्या अंतर्गत येतात. बघा, ऑल UPSC जे आहे, UPSC सिव्हिल सर्व्हिसेस अंतर्गत एकूण 24 प्रकारच्या पोस्ट भरल्या जातात, एकूण 24 प्रकारच्या. मग त्याच्यामध्ये ज्या अखिल भारतीय सेवा 3 प्रकारच्या, आणि गट ए सेवा आणि गट ब सेवा, अशा एकूण 24 प्रकारच्या पोस्ट तुम्हाला मिळतात. आणि जी राज्यसेवा असते त्या राज्यसेवे अंतर्गत एकूण तुम्हाला 19 आणि 17 जवळपास 36 ते 37 प्रकारच्या, म्हणजे बघा ना, आता टोटल तुम्हाला 36 प्रकारच्या पोस्ट याच्या अंतर्गत तुम्हाला पोस्ट काय होऊ शकतात, अलोकेट होऊ शकतात. 36 प्रकारच्या पोस्ट आहेत. त्याच्यासाठी आपल्याला त्या प्रकारे जर आपण अभ्यास केला आणि त्या प्रकारे जर आपण पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा क्रॅक केली आणि चांगला जर स्कोर काढला डिस्क्रिप्टिव्ह मध्ये आणि इंटरव्ह्यू चांगला दिला, तर आपल्याला 100% आपल्याला नंबर रँकिंग 1च्या ज्या पोस्ट असतात, ज्या टॉप 10च्या, ज्याच्यामध्ये डेप्युटी कलेक्टर असेल, DYSP असेल, तहसीलदार असेल, CO क्लास 1 असेल, या आपल्याला मिळू शकतात. राईट. किंवा मग क्लास 2 पोस्ट ज्या गॅझेटेड पोस्ट असतात, ज्याच्या या राज्यसेवेमध्ये नॉन गॅझेटेड पोस्ट येत नाहीत, आणि सुपर क्लास 1 ऑफिसर किंवा UPSC अंतर्गत सुद्धा नॉन गॅझेटेड पोस्ट येत आहेत. त्या सगळ्या गॅझेटेड पोस्ट असतात ज्या पदांना
हक्क, त्यांची कर्तव्य आणि अधिकार, पॉवर्स काय केले असतात, कायद्याअंतर्गत बहाल केलेले असतात. इव्हन एखाद्या IPS किंवा IAS ऑफिसरला जर पदावरून जर काढायचं असेल तर राष्ट्रपतीच्या सही शिवाय त्यांना पदावरून काढता येत नाही. म्हणजे केंद्रीय मंत्रिमंडळ ठराव करून त्यांना पदावरून काढू शकतं, परंतु राज्य सरकार तर एखाद्या IAS ऑफिसरला सस्पेंड करू शकतं, पण बिलकुल काढून म्हणजे त्यांना पदावरून दूर करू शकत नाही कुठलंच राज्य सरकार. मग तो IAS ऑफिसर असेल, IPS ऑफिसर असेल, हे सगळे अधिकार केंद्रांना असतात. इव्हन डेप्युटी कलेक्टरला जरी काही प्रॉब्लेम झाला आणि त्याला पदावरून काढायचं असेल तर राज्यपालाच्या सही शिवाय त्यांना पदावरून काढता येत नाही. म्हणजे एवढे त्यांना अधिकार मिळालेले आहेत, एवढे त्या पोस्टचं जे म्हणजे जो रुतबा आहे तो एवढा जास्त आहे. आता जे आपले राज्यसेवेमधून ज्या पोस्ट मिळतात, जे क्लास 1 पोस्ट मिळतात, त्यांचं जे ट्रेनिंग आहे ते त्यांचं ट्रेनिंग कुठं होतं, तर खूप अशा सुंदर ठिकाणी पुण्यामध्ये स्थित संस्था आहे, ती म्हणजे यशदा, यशवंतराव चव्हाण अकॅडमी ऑफ डेव्हलपमेंट ऍडमिनिस्ट्रेशन, यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी, जी पुण्यामध्ये आहे. तर तिथं या क्लास 1 अधिकाऱ्यांचं ट्रेनिंग होतं. आणि जे क्लास 2 अधिकारी आहेत त्यांचं वनामतीमध्ये, नागपूरमध्ये ट्रेनिंग होतं. राईट. मग वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचं फाउंडेशन सगळ्यांचं एकाच ठिकाणी होतं, कुठं यशदामध्ये, आणि नंतर मग त्यांचं जे ट्रेनिंग असतं ते ट्रेनिंग वेगवेगळ्या ठिकाणी होतं आणि तिथून पुढे त्यांचं प्रोबेशन सुरू होतं. तर आता आपल्याला काय बघायचं, IAS वर्सेस डेप्युटी कलेक्टर. IAS अधिकारी जसं तुमच्यासमोर तुकाराम मुंडे आहेत, यांच्यावरून तुम्हाला ओळखू येतच असेल की एका IAS ऑफिसरकडे किती अधिकार असतात आणि कुठलाच पॉलिटिशियन्स त्यांना बिलकुल त्यांना त्यांच्या म्हणजे त्यांना बिलकुल असं काय म्हणतात गळ्यातलं लोडणं वगैरे ते बांधू शकत नाहीत. राईट. सो आता तुकाराम मुंडेंसारखे जे IAS अधिकारी असतात ते IAS अधिकारी एकदम प्रामाणिकपणे काम करणारे आणि कायद्याला धरून काम करणारे असतात. सो त्याच्यामुळे ते एकदम डॅशिंग होऊन जातात, ते कोणालाही भीत नाहीत. जसं TN सेशन होते, त्यांनी तर म्हटलं होतं की I ate politicians in ब्रेकफास्ट. मी सकाळच्या ब्रेकफास्टमध्ये राजकारण्यांना खातो. राईट. ते कुणालाच राजकारण्यांना किनत नव्हते. म्हणजे त्यांनी जी आचारसंहिता आहे ती आचारसंहिता त्यांनीच लागू केली होती. त्यांनी इंडियन इलेक्शन सिस्टममध्ये एवढे चेंजेस केले ज्याच्यामुळं जी आपली निवडणूक आहे ती निवडणूक फ्री आणि फेअर निवडणूक व्हायला लागली तिथून पुढे. परंतु आता परत तेच प्रॉब्लेम सुरू व्हायला लागले, तर त्याच्यावरती पॉलिटिकल इंटरफेरन्स जास्त वाढतोय. राईट. तर आता आपण IAS वर्सेस डेप्युटी कलेक्टर जर बघितलं तर IASला सगळ्यात जास्त अधिकार असतात. असं म्हटलं जातं की एखादा जो जिल्हाधिकारी असतो त्या जिल्हाधिकाऱ्याला जे भारत शासनाचे कायदे असतात आणि जे राज्य शासनाचे कायदे असतात त्या प्रत्येक कायद्याअंतर्गत अधिकार असतात. त्यांना पण माहित नसतात की ते किती जवळजवळ 60 ते 65 समित्यांचे ते अध्यक्ष सुद्धा असतात. म्हणजे त्यांनाच माहित नसतं की आपल्याला किती अधिकार आहेत प्रत्येक कायद्याअंतर्गत. म्हणजे एवढा पॉवरफुल IAS अधिकारी असतो. म्हणजे हे ब्रिटिशांपासूनच काय झालेलं, त्यांना पॉवर्स तशा बहाल केलेल्या आहेत. ब्रिटिशांनी जशी ICS इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस ही आणली होती, पुढे आपण त्याला IAS केलेला आहे. राईट. तर ब्रिटिशांनीच या पदाचा जो रुतबा आहे तो रुतबा वाढवून ठेवलेला आहे आणि या पदाला पॉवर्स जास्तीत जास्त बहाल केलेले आहेत. जसा एखादा IAS अधिकारी, त्यांची कर्तव्य काय असतात तुम्हाला मगाशी सांगितलं की हे भारतीय प्रशासकीय यंत्रणेचा कणा आहेत. राईट. हे जर IAS ऑफिसर नसतील तर भारतीय प्रशासकीय पूर्ण यंत्रणा कोलमडून पडेल. त्याचा कणाच भारताच्या प्रशासकीय यंत्रणेचा कणा मोडेल. कारण फक्त पॉलिटिशियन्स हे पॉलिसी मेकिंग वगैरे करत नाहीत, तर सगळे पॉलिसी मेकिंग बॅकएंडला कोण करतात, IAS ऑफिसर्स करतात. सगळे जे पॉलिसी मेकिंग वगैरे सगळ्या होतात. पॉलिटिशियन्स फक्त काय असतात, त्या खात्याचे मंत्री असतात, ते फक्त त्या गोष्टी करतात. पण सगळ्या गोष्टी करणारे बॅकएंडला कोण असतात, हे लोक असतात. जसं की जे कॅबिनेट सेक्रेटरी असतात, जे सेक्रेटरी असतात, जे कमिशनर्स लोक असतात, ते सगळे IAS ऑफिसर्स असतात. राईट. यांना धोरणांची निर्मिती आणि अंमलबजावणी करण्याचे सगळे अधिकार असतात. मग जिल्हा स्तर असेल, राज्य स्तर असेल, केंद्र स्तर असेल. राईट. आता जिल्हा स्तरावरती एखादा DM असतो, डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट, ज्याला आपण जिल्हा अधिकारी म्हणतो, त्यांना पूर्ण अधिकार असतात. नंतर राज्य स्तरावरती तेच IAS ऑफिसर प्रमोशननी सेक्रेटरी होतात, चीफ सेक्रेटरी होतात, सचिव होतात. नंतर केंद्र स्तरावरती कॅबिनेट सेक्रेटरी हा सगळ्यात मोठा काय असतो, IAS म्हणजे सगळ्यात मोठं पद असतं IAS मध्ये. राईट. नंतर जिल्हा प्रशासक, जिल्हाधिकारी किंवा जिल्हा दंडाधिकारी म्हणून ते पूर्णपणे काम करतात. नंतर शासन आणि जनतेमध्ये समन्वय राखण्याचं, संकटात आपत्ती व्यवस्थापन येत असेल, कोणी शांततेचा भंग करत असेल, कोणी दंगल करत असेल, त्या प्रत्येक गोष्टींबाबतीत सगळ्या म्हणजे जर एखादा IAS ऑफिसर जिल्हाधिकारी झाला तर त्या जिल्ह्याचे सगळे अधिकार जे असतात, मग ते पोलीस प्रशासना बाबतीत असतील, नंतर
जिल्हा परिषदे बाबतीत असतील त्या प्रत्येक गोष्टीवर IAS अधिकारी हा सगळ्यात उच्च असतो. म्हणजे इव्हन IPS ऑफिसर किंवा जे पोलीस अधिकारी असतात त्यांना सुद्धा काही बाबतींमध्ये IAS अधिकाऱ्याला रिपोर्टिंग करावं लागतं, जिल्हा अधिकाऱ्यांना रिपोर्टिंग करावं लागतं. नंतर जे झेडपीचे मुख्य कार्यकारी अधिकारी असतात ते सुद्धा IAS ऑफिसर्स असतात, परंतु त्यांना सुद्धा जिल्हा अधिकाऱ्यांना रिपोर्टिंग करावं लागतं. जिल्हा अधिकारी हा जिल्ह्याचा सर्वोच्च कार्यकारी अधिकारी असतो, म्हणजे सर्वोच्च ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर असतो, जो सगळ्या गोष्टींबाबत धोरण निर्मिती असेल, अंमलबजावणी असेल, या सगळ्या गोष्टींबाबत एक IAS ऑफिसर काम करत असतो. यांना प्रशासकीय अधिकार कुठले कुठले दिलेले आहेत तर जिल्ह्यातील सर्व शासकीय विभागांचं समन्वय राखणं, नंतर उपजिल्हाधिकारी असतील, तहसीलदार, पोलीस अधिकारी, इतर विभाग प्रमुख यांच्या सगळ्यांवर देखरेख ठेवणं. तुम्हाला एक गोष्ट सांगतो. आता एक प्रवीण गेडाम एकदा धाराशिव डिस्ट्रिक्टचे जिल्हाधिकारी होते आणि तिथं जे बाकीचे प्रशासकीय अधिकारी होते ग्रुप बी ग्रुप सी चे, ते म्हणजे एकदम भोंगळ कारभार चालू होता. आता प्रवीण गेडाम एकदम डॅशिंग IAS ऑफिसर होते. प्रवीण गेडाम ज्यावेळेस तिथं IAS ऑफिसर बनून आले किंवा जिल्हाधिकारी ज्यावेळेस बनून आले त्यावेळेस त्यांनी एक मीटिंग भरवली होती तलाट्यांची मीटिंग भरवली. त्यांना सांगितलं होतं की वेळेवर सगळ्यांनी यायचं, जर वेळेवर नाही आले तर त्याचे रिपरकशन्स तुम्हाला भोगावे लागतील. परंतु यांनी जिल्हाधिकाऱ्यांना तलाठी लोकांनी टेकन फॉर ग्रांटेड घेतलं आणि काही तलाठी अधिकारी मीटिंगला गेले नाहीत, काही उशिरा गेले, तर डायरेक्टली त्यांच्यावर जे उशिरा आले त्यांना डायरेक्ट मीटिंगच्या बाहेर काढलं आणि जे आले नाहीत त्यांना डायरेक्ट सस्पेंड करून टाकलं. म्हणजे एवढे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांकडे असतात, डायरेक्ट सस्पेंड. म्हणजे तहसीलदार असतील, उपजिल्हाधिकारी असतील, बाकीचे जे अधिकारी असतील, ग्रुप बी ग्रुप सी CO असतील, ते सगळे एकदम घाबरून राहत होते. इव्हन तुकाराम मुंडेंचं उदाहरण घ्या ना तुम्ही. तुकाराम मुंडेंना एवढे घाबरतात लोक. तुम्हाला एकतर सांगेल की एकतर तुकाराम मुंडे ज्यावेळेस मंत्रालयामध्ये एका विभागामध्ये सचिव म्हणून काम करायला गेले त्यावेळेस तिथल्या काही लोकांनी डायरेक्ट सुट्टी टाकून दिली 1-2 महिने, किंवा डायरेक्ट त्यांनी विना पेमेंट 3-4 महिने लीव टाकून दिली किंवा तुकाराम मुंडे आलेत म्हणून. एवढे म्हणजे भीतात, कारण तुकाराम मुंडे काय करतात, कायद्यानुसार काम करतात, राईट. त्याच्यामुळे कुणाला गिनत नाही. ते बाबा माझं जे कर्तव्य आहे जनतेप्रती, माझं जे काम आहे ते मी करणार, बाकी बिलकुल माझ्या कामामध्ये कुणीही चवाडोळ केलेली चालणार नाही. शासनाच्या धोरणांची, योजनांची पूर्ण अंमलबजावणी. नंतर जो जिल्हाधिकारी असतो तो जिल्हाधिकारी चीफ इलेक्टोरल ऑफिसर असतो त्या जिल्ह्याचा. म्हणजे त्याच्या अंतर्गत, म्हणजे त्याच्या नेतृत्वा अंतर्गतच पूर्णपणे काय होतात, ज्या इलेक्शन असतात ते इलेक्शन्स वगैरे भरवले जातात किंवा इलेक्शन होतात. जनगणना असेल, महत्वाच्या कार्यक्रमांचे नियोजन असेल, कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी जरी पोलीस प्रशासनाची असेल तरी त्यांच्यावरील उच्च अधिकारी कोण असतो, जिल्हाधिकारीच असतो, राईट. शिस्त राखणे, कामकाज, सार्वजनिक सेवा, हे सगळ्या गोष्टी, महसुली बाबतीत तर पूर्ण अधिकार जिल्हाधिकाऱ्यांकडे असतात आणि त्याच्यानंतर उपजिल्हाधिकारी आणि त्याच्यानंतर तहसीलदारांकडे असतात, राईट. जमिनीच्या नोंदी असतील, मालमत्ता कर असेल, महसुली वसूल असेल, या सगळ्या बाबतीत निर्णय घ्यायचे असतील किंवा पॉलिसी मेकिंग करायचं असेल, अंतिम निर्णय घ्यायचे असतील महसुलाच्या बाबतीत, ते सगळे निर्णय एक जिल्हाधिकारी घेऊ शकतो, एक IAS ऑफिसर घेऊ शकतो. सगळ्यात महत्वाचं, हा जिल्ह्याचा डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट DM म्हणून सुद्धा काम करतात. म्हणजे जिल्हाधिकारी किंवा जिल्हा न्यायदंडाधिकारी आपण त्यांना म्हणतो, बरोबर. तर हे जिल्हाधिकारी किंवा जिल्हा न्यायदंडाधिकारी म्हणून पण काम करतात. एवढंच नाही, जर गुन्हेगारी नियंत्रण, दंगली, आंदोलनं झाली तर त्याच्या अंतर्गत 144 कलम लागू करणं वगैरे, हे सगळे अधिकार कोणाच्या हातात असतात, जिल्हाधिकाऱ्यांच्या. IPS अधिकाऱ्यांच्या हातात नसतात. IPS अधिकारी सुद्धा दंगली झाल्या किंवा आंदोलनं झाली तर 144 जर लागू करायचं असेल तर जिल्हाधिकाऱ्यांना त्यांना विचारावं लागतं, आणि जिल्हाधिकारी जर हो म्हटले, जिल्हाधिकारी परिस्थिती बघून जिल्हाधिकारी निर्णय घेत असतात, IPS अधिकारी नाही. जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयानुसारच मग तिथं काय लागलं होतं, 144 कलम लागलं जातं. म्हणजे एवढे अधिकार, सगळे जिल्ह्यातले सगळे अधिकार, सगळे म्हणजे प्रशासनिक अधिकार पूर्णपणे जिल्हाधिकाऱ्यांकडे किंवा एका IAS ऑफिसरकडे असतात. शस्त्र परवाना द्यायचा असेल, पोलीस अधिकाऱ्यांच्या कामकाजावर देखरेख ठेवायचं असेल, नियंत्रण ठेवायचं असेल, सगळं काम या कायदा आणि सुव्यवस्था संबंधित अधिकाऱ्यांमध्ये एका IAS ऑफिसरला मिळतात. नंतर विकास आणि नियोजनाची पूर्णपणे जिल्ह्याचा जिल्हा नियोजन समिती असते, त्या जिल्हा नियोजन समितीचे सुद्धा पदसिद्ध काय असतात, पदसिद्ध सचिव असतात, पदसिद्ध उपाध्यक्ष पण हे म्हणून काम करतात, राईट. त्या जिल्ह्याचे जरी पालकमंत्री त्याचे अध्यक्ष असले तरी बाकी सगळं कामकाज कोण बघत असतं, एक जिल्हाधिकारी बघत असतो, राईट. आता एखादा ज्यावेळेस तुम्ही IAS ऑफिसर होता त्यावेळेस तुम्हाला प्रमोशन कसं मिळत जातं, करिअर ग्रोथ कशी आहे. ज्यावेळेस तुम्ही IAS ऑफिसर होता, तुमचं लबासरामध्ये ट्रेनिंग होतं, ट्रेनिंग म्हणजे एकदम सुंदर ठिकाणी ट्रेनिंग झाल्यानंतर एक प्रोबेशनरी IAS ऑफिसर म्हणून तुम्हाला एक
केडर दिलं जातं, रँकिंग नुसार केडर दिलं जातं. राईट, तुम्हाला महाराष्ट्र केडर मिळेल किंवा जे 24 प्रकारचे केडर आहेत भारतामध्ये राज्यांमध्ये, ते 24 प्रकारचे केडर कुठलेही तुम्हाला ऑल इंडियामध्ये कुठलेही केडर मिळू शकतं तुमच्या रँकिंग नुसार आणि तुमच्या पूर्णपणे आरक्षणानुसार. सो आता त्याला पहिली पोस्ट कुठली मिळते? एसडीएम, सब डिव्हिजनल मॅजिस्ट्रेट म्हणून. सब डिव्हिजनल मॅजिस्ट्रेट किंवा अतिरिक्त जिल्हाधिकारी किंवा आपल्याला त्याला आपण म्हणतो की नाही, अतिरिक्त नाही, की उपजिल्हाधिकारी किंवा एक ऍडिशनल म्हणतो आपण त्याला. ऍडिशनल पण नाही, सब डिव्हिजनल, सॉरी, उपविभागीय अधिकारी म्हणतो त्याला आपण. एक उपविभागीय अधिकारी म्हणून एका IAS ऑफिसरची काय होते, त्याची जर्नी सुरू होते. नंतर याच्यावरून नंतर मग एडीएम बनू शकतो, ऍडिशनल डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट. नंतर डीएम, डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट म्हणजे जिल्हाधिकारी बनू शकतो. त्याच्यानंतर प्रमोशन त्यांचं जॉईंट कमिशनर, नंतर कमिशनर. आता ते वेगवेगळ्या, जसं आता एक IAS ऑफिसर प्रत्येक विभागामध्ये काम करू शकतो. म्हणजे IAS ऑफिसरचा असं ठराविक विभाग नाहीये. जसं IRS ऑफिसर किंवा IPS ऑफिसरचं एक ठराविक डिपार्टमेंट आहे, तसं IAS ऑफिसर ह्या प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये सगळ्या, म्हणजे इंडियन गव्हर्नमेंट असेल किंवा स्टेट गव्हर्नमेंट असेल, त्या सगळ्या डिपार्टमेंटमध्ये काम करण्याचा यांना अधिकार, म्हणजे यांना पूर्णपणे काय मिळतं, म्हणजे यांना या पोस्टला म्हणजे त्याचा फायदा मिळतो की सगळ्या डिपार्टमेंटमध्ये काम करू शकतात. जसं की कमिशनर, ऍज अ कमिशनर म्हणून बघा, जिल्हाधिकारी एखाद्या जिल्ह्याचा जिल्हाधिकारी होऊ शकतात, एखाद्या महानगरपालिकेचे आयुक्त होऊ शकतात, एखाद्या डिपार्टमेंटचे सचिव होऊ शकतात. राईट, नंतर ऍडिशनल सेक्रेटरी होऊ शकतात, नंतर चीफ सेक्रेटरी, राज्याचे चीफ सेक्रेटरी म्हणून सुद्धा एक IAS ऑफिसरचा असतो. IPS किंवा IRS ऑफिसर चीफ सेक्रेटरी नाहीत बनत. नंतर हे कॅबिनेट सेक्रेटरी पर्यंत यांचं प्रमोशन होत जातं. म्हणजे एवढी करिअर ग्रोथ असते एका IAS ऑफिसरसाठी आणि त्याला भयंकर अधिकार मिळतात आणि सगळीकडे काम करण्याचे त्यांना चान्सेस असतात. आता एखादा डेप्युटी कलेक्टर जर बघितला, तर डेप्युटी कलेक्टर जो असतो, तो डेप्युटी कलेक्टरची जर करिअर ग्रोथ बघितली, उपजिल्हाधिकारी, तर आता जिल्हाधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली हे काम करत असतात. आणि जिल्हाधिकाऱ्यांचे आता यांचं काम काय असतं, प्रशासकीय अधिकार. जसं जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार मिळतात, तसंच यांना सुद्धा म्हणजे काही कमी अधिकार मिळतात. जिल्हाधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली जिल्हाधिकाऱ्यांना मदत म्हणून काम करणारे हे उपजिल्हाधिकारी असतात, जे पूर्ण प्रशासकीय, जिल्ह्याची प्रशासकीय यंत्रणा किंवा प्रत्येक जिल्ह्यामध्ये असे उपविभाग तयार केलेले असतात. त्या प्रत्येक उपविभागाला एक उपजिल्हाधिकारी नेमलेला असतो आणि त्या उपविभागातली सगळी कामं उपजिल्हाधिकारी करत असतात आणि त्यांना सगळे अधिकार मिळतात. महसुलाचे अधिकार असतील किंवा ते एखादा उपजिल्हाधिकारी हा एक न्यायदंडाधिकारी म्हणून पण काम करतो. जसा तहसीलदार हा तालुक्याचा तहसीलदार प्लस तो काय असतो, तालुका न्यायदंडाधिकारी म्हणून काम करतो. तसंच तहसीलदारावर नियंत्रण ठेवणे किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टींवर नियंत्रण ठेवण्याचं काम उपजिल्हाधिकारी करत असतात. महसूल असेल, जमीन फेराफार असेल, मालमत्ता कर असेल, राईट, नंतर बाबा जे महसुलांच्या अपीलांचा निपटारा करायचा असेल, तहसीलदारांच्या निर्णयावरती निर्णय देण्याचं काम उपजिल्हाधिकारी आणि त्यांच्यावर जिल्हाधिकारी असतात. राईट, तर यांना सुद्धा खूप चांगल्या यांना सुद्धा काय असतात, पूर्ण अधिकार असतात जिल्हाधिकाऱ्यांच्या खाली. सो त्याच्यामुळे उपजिल्हाधिकारी ही पोस्ट सुद्धा खूप चांगली आहे आणि उपजिल्हाधिकारी हा सुद्धा स्टेट गव्हर्नमेंटच्या प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये काम करू शकतो. म्हणजे त्याला नाना तऱ्हेचं काम, म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीचं काम करता येतं. त्याच्यामुळे ह्यांना अधिकार आणि कर्तव्य पण ह्यांची तशीच आहेत. शांतता आणि सुव्यवस्थेच्या संदर्भात कलम 107 असेल, 109 असेल, 110 असेल, 144 जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिले तर 144 लागू करण्याचं काम सुद्धा उपजिल्हाधिकारी करतात. तहसीलदारांच्या निर्णयाविरुद्ध दखल देणे, दाखल अपीलांची सुनावणी करणे, नंतर महसूल कायद्यानुसार दंड, जप्ती आदेश किंवा पुनर्वाकाचा निर्णय घेणे, हे सगळं उपजिल्हाधिकारी करत असतात. तर या उपजिल्हाधिकारी जे असतात त्यांची करिअर ग्रोथ जर बघितली आपण, तर डेप्युटी कलेक्टर म्हणून ज्यावेळेस ते नियुक्त होतात, त्याच्यानंतर सब डिव्हिजनल मॅजिस्ट्रेट किंवा उपजिल्हाधिकारी किंवा उपविभागीय अधिकारी म्हणून ते काम करतात किंवा त्यांना तहसीलदार म्हणून पण पहिल्यांदा काम दिलं जातं प्रोबेशन मध्ये. देन मग ते ऍडिशनल डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट त्यांचं प्रमोशन होतं. प्रमोशन झाल्यानंतर असंच प्रमोशन होत ते जिल्हाधिकारी सुद्धा होऊ शकतात. जिल्हाधिकारी नंतर जॉईंट कमिशनर, राईट, जॉईंट अतिरिक्त आयुक्त, नंतर आयुक्त सुद्धा हे होऊ शकतात. नंतर ऍडिशनल सेक्रेटरी आणि राज्याचे चीफ सेक्रेटरी पदापर्यंत हे जाऊ शकतात. परंतु जर कमी वयामध्ये जर तुम्ही पोस्ट मिळवली उपजिल्हाधिकारी, तर तुम्ही राज्याचे सचिवांपर्यंत तुम्ही जाऊ शकतात. राईट, राज्याच्या सचिवांपर्यंत तुमचं प्रमोशन होऊ शकतं. यांना प्रशासकीय अधिकारी तर पूर्ण असतात. सो त्याच्यामुळे एका IAS अधिकाऱ्यानंतर उपजिल्हाधिकाऱ्यांना भरपूर अधिकारी असतात. आता DYSP जर बघितलं आपण, DYSP आणि IPS अधिकारी, तुम्हाला तर माहिती आहे की सगळी जिल्ह्यातली जी कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं काम कोण करत असतं, जिल्हा पोलीस प्रशासन.
राईट. एक IPS ऑफिसर हा जिल्ह्याचा सर्वोच्च काय असतो, म्हणजे जिल्हा पोलीस अधीक्षक हा जिल्ह्याचा सर्वोच्च पोलीस अधिकारी असतो. राईट. तर ही जसं की तुम्हाला डॅशिंग अधिकारी माहित असतील, कोण आपले विश्वास नांगरे पाटील, किंवा आत्ता जी अजितदादांना जी भिडली, अजितदादा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्र्यांना जी अंजनी कृष्णा, अंजली, तुम्ही सोलापूरचं उदाहरण बघितलं असेल, ते ज्यावेळेस अजितदादा तिथं मायनिंग म्हणजे इलिगल मायनिंग करत होते रोड बनवण्यासाठी, म्हणजे खरपान वगैरे ह्याचे इलिगल चालू होतं, ज्यावेळेस त्यांना समजलं त्यावेळेस त्यांनी डायरेक्ट, ते ऍक्च्युली प्रोबेशनरी ऑफिसर आहे, त्याला महाराष्ट्र केडर मिळालेला आहे त्या ऑफिसरला, IPS ऑफिसर आहे. सध्या ती ऍज अ DYSP म्हणून सध्या ती काय करते, एक विशेष अतिरिक्त पोलीस अधीक्षक म्हणून काम करते. राईट. परंतु ती प्रोबेशनमध्ये, तर प्रोबेशनमध्ये पण यांना अधिकार असतात. राईट. तर त्यांनी ज्यावेळेस अजितदादांचा फोन आला की बाबा ते आमची माणसं आहेत त्यांना ते करू द्या, तर ती म्हटली नाही साहेब, तुम्हीच बोलताय हे कशाहून म्हणे, तुम्हीच बोलताय कशाहून, तुम्ही मला तसं म्हणे, तसा कॉल करा म्हणे, तुम्ही माझ्या नंबरवरती कॉल करा, त्यावेळेस मी मानेल. त्यावेळेस अजितदादांना चिड आलती, पण शेवटी एक IPS ऑफिसर आहे, IPS ऑफिसरला पण अधिकार आहेत. राईट. त्या अधिकारांतर्गतच ती काम करत होती. आणि इव्हन तेवढंच नाही, तर नंतर त्या अजितदादांनी स्वतःहून स्वतःच्या मोबाईलवरून त्यांना त्यांच्या मोबाईलवरती काय केलेलं आहे, काय केलं तर व्हिडिओ कॉलिंग केला होता, त्यांना सांगितलं होतं. त्यावेळेस तरी पण त्यांनी कार्यवाही थांबवली नाही, तरी पण त्यांनी ती कार्यवाही केली आणि ते इलिगल मायनिंग तिथं थांबवलं होतं. आणि एवढंच नाही, तर आता तुम्ही सोलापूरचे जे जिल्हाधिकारी होते, सोलापूर आशीर्वाद म्हणून त्यांचं नाव आहे, सोलापूरचे जिल्हाधिकारी आता नवीन आलेले आहेत, एक डॅशिंग आणि यंग IS ऑफिसर आहे. त्यांनी तर म्हणजे एका पॉलिटिशियनला आता झापलं होतं फोनवरती. आता जो आपल्याकडे सोलापूर जिल्हा असेल, धाराशिव जिल्हा असेल, मराठवाड्यामध्ये जी पूर परिस्थिती निर्माण झाली होती, त्यावेळेस हे लोक काय करत होते, किट दे, हे दे, या गोष्टी करत होते. परंतु त्यांनी थोडं प्रशासनामध्ये पण लुडबुड केल्यामुळं त्यांनी डायरेक्ट झापलं होतं त्यांना. सो बिलकुल गिनत नाही ते. सर IPS DYSP ऑफिसर्स हे काय असतात, तर यांना पॉवर्स भरपूर असतात. जे IPS अधिकारी असतात, IPS अधिकारी हे पोलीस महासंचालकापर्यंत त्यांचं काय होऊ शकतं, प्रमोशन होऊ शकतं. जसं की ते अतिरिक्त आता ज्यावेळेस त्यांचं सरदार वल्लभभाई पटेल नॅशनल पोलीस अकॅडमीमधून ते बाहेर पडतात ट्रेनिंग घेऊन IPS अधिकारी, त्यावेळेस त्यांना अतिरिक्त पोलीस अधीक्षक म्हणून त्यांना पद मिळतं प्रोबेशनमध्ये. नंतर ते काय होऊ शकतात, तर उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणतो आपण त्याला, नंतर अतिरिक्त पोलीस अधीक्षक, आणि नंतर मग एखाद्या जिल्ह्याचे ते पोलीस अधीक्षक होऊ शकतात, SP सुपरिटेंडेंट ऑफ पोलीस. राईट. देन ते SP वरून त्यांचं पोलीस महानिरीक्षक, नंतर विशेष पोलीस महानिरीक्षक, अतिरिक्त महासंचालक आणि राज्याचे पोलीस महासंचालक या पदापर्यंत ते जाऊ शकतात. जसं की आता जे IPS ऑफिसर आहेत आपले कोण, पाटील. राईट. तर ते आता सध्या ऍडिशनल DG म्हणून काम करतायत, ऍडिशनल पोलीस कमिशनर, अतिरिक्त पोलीस महासंचालक किंवा म्हणजे पोलीस महासंचालक झालेले नाहीत, परंतु एक विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून ते काम करतायत. म्हणजे त्यांच्या याच्यामध्ये ताब्यामध्ये अख्खा एक विभाग असतो, त्या अख्ख्या विभागाचं ते काय करत असतात, कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं काम करत असतात. राईट. म्हणजे एक पोलीस अधीक्षकांच्यावरही विभागीय पोलीस अधिकारी असतात, जे महासंचालक म्हणजे जे काय असतात, महानिरीक्षक असतात. जसं IS ऑफिसरच्या नंतर IS ऑफिसरच्या वरी कोण असतं, तर पोलीस जे आयुक्त असतात, विभागीय आयुक्त, तर ते विभागीय आयुक्त IS ऑफिसरच असतात. नंतर त्याच्यानंतर सेक्रेटरी आणि चीफ सेक्रेटरी, आणि त्यांच्यानंतर मग हे मुख्यमंत्री किंवा जे पॉलिटिशियन्स असतात, जे गृहमंत्री वगैरे ते येतात. राईट. तर आता यांना अधिकार काय आहेत, तर यांना सुद्धा IPS अधिकाऱ्यांना कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आणि जनतेच्या सुरक्षेसाठी हे जबाबदार असतात. तर यांना पूर्ण कायद्याची अंमलबजावणी करणे, गुन्हे रोखणे, राईट, याचं काम पूर्णपणे हे कोण करत असतात, पोलीस अधिकारी. सुरक्षा व्यवस्थापन करायचं असेल, पोलीस प्रशासन त्यांचं पोलीस दलाचं व्यवस्थापन करायचं असेल, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण द्यायचं असेल, राईट, आधुनिक तंत्रज्ञानाचा पोलीसमध्ये वापर करायचा असेल, कम्युनिटी पोलिसिंग क्रिएट करायचं असेल, गुन्हे तपास, सार्वजनिक सुव्यवस्था राखण्याचं काम पूर्णपणे हे पोलीस अधिकारी करत असतात. आणि पोलीस अधिकारी हे रिपोर्टिंग कोणाला करत असतात, जिल्हा स्तरावरती जिल्हा अधिकाऱ्यांना करत असतात. तर राज्य स्तरावरती आणि म्हणजे पोलीस रँकिंग मध्ये हे विशेष पोलीस महानिरीक्षक आणि पोलीस महासंचालकांना करत असतात. राईट. तर हे यांना पण भयंकर अधिकार मिळतात. जसं की आता आपण डॅशिंग अधिकारी बघितली, कोण, अंजली कृष्णा, जी डायरेक्ट अजितदादांना भिडली होती, परंतु ती कायद्याअंतर्गतच पूर्णपणे काम करत होत्या त्या IPS ऑफिसर. राईट. नंतर जे DYSP असतात, जी आपल्या MPSC अंतर्गत पोस्ट मिळते, डेप्युटी सुपरिटेंडेंट ऑफ पोलीस. राईट. त्यांची ज्यावेळेस नेमणूक होते, ज्यावेळेस प्रोबेशन सुरू होतं, त्यावेळेस त्यांना पोलीस उपाधीक्षक
किंवा त्यांना आपण जर हे DYSP एखाद्या मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये गेले तर त्यांना ACP म्हणतो, असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस, राईट. आणि जर एखाद्या ग्रामीण भागामध्ये जिल्ह्यामध्ये काम करत असतील तर त्यांना आपण पोलीस उपाधीक्षक म्हणतो. तर उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून त्यांची प्रथम नियुक्त होते, नंतर पोलीस उपाधीक्षक, नंतर अतिरिक्त पोलीस अधीक्षक, राईट, त्यांना आपण म्हणतो डीसीपी, नंतर पोलीस अधीक्षक त्यांना पद मिळतं आणि त्यांचं प्रमोशन सुद्धा होत जात. मपोसे असतं त्यांच्या इथे लिहिलेलं, मपोसे, महाराष्ट्र पोलीस सेवा, राईट, महाराष्ट्र पोलीस सेवा. त्यानंतर मग ज्यावेळेस ते पोलीस अधीक्षक होतात त्यावेळेस त्यांना एम्ब्लेम मिळतो आणि नंतर ज्यावेळेस पोलीस अधीक्षक पडल्यानंतर त्यांचं प्रमोशन झालं तर त्यांना आयपीएस सुद्धा काय होते इथं त्यांच्या ह्याच्यावरती आयपीएस म्हणून सुद्धा लिहिलं जातं. नंतर मपोसे कडून आयपीएस लिहिलं जातं, ते आयपीएस बनतात. नंतर ते असंच पोलीस महासंचालकांपर्यंत जाऊ शकतात, परंतु फार रिअर केसमध्ये पोलीस महासंचालक एक DYSP बनतो, राईट. परंतु पोलीस महानिरीक्षकापर्यंत तर ते कधीही जातात, परंतु पोलीस अधीक्षकापर्यंत तर ते मोस्ट ऑफ दी जे DYSP असतात ते पोलीस अधीक्षक आणि विशेष पोलीस महानिरीक्षक पर्यंत या पदापर्यंत जातात. परंतु जर तुम्ही एकदम कमी वयामध्ये जर DYSP मिळवली MPSC राज्यसेवेमधून तर तुम्ही अतिरिक्त महासंचालकापर्यंत पण जाऊ शकता, राईट. तर हे पूर्णपणे त्याचं काय असते, हेरार्की असते. आता तुम्ही IRS ऑफिसरला बघितलं असेल, तुम्ही एक मूवी पण बघितला असेल रेड नावाचा, राईट. एक इन्कम टॅक्स ऑफिसर होते, राईट. त्याच्यामध्ये अजय देवगणनी काम केलेलं आहे. ॲज अ IRS इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस मधले जे इन्कम टॅक्सचे आहेत ऑफिसर्स, तर त्याच्यामध्ये कुणी काम केलेलं आहे तर याच्याबद्दल तर तुम्हाला जास्त सांगायची गरजच नाही की एका IRS ऑफिसर ज्यावेळेस एक आयुक्त बनतो, राईट, एक कमिशनर ज्यावेळेस बनतो त्यावेळेस त्याला किती अधिकार मिळतात. तो रेट टाकू शकतो, जसं की तुम्ही हे पण यांचा पण अधिकार बघा. आता हे जे IRS ऑफिसर होते त्यांना कशामध्ये, नार्कोटिक्समध्ये IRS कमिशनर म्हणून पाठवलेलं होतं. तर तुम्हाला तर यांची तर केस माहितीच आहे, समीन वारखेडे यांची, राईट. त्यांनी जे ड्रग प्रकरणामध्ये आर्यन खानला अटक केलं होतं, तर खूप मोठं प्रकरण झालं होतं. म्हणजे अधिकार त्यांना किती मिळतात बघा. म्हणजे ज्यावेळेस ते कमिशनर बनतात त्यावेळेस त्यांना विशेष अधिकार कायद्याअंतर्गत खूप अधिकार मिळतात. ते वेगवेगळ्या विभागांतर्गत काम करतात. जसं हे इन्कम टॅक्स ऑफिसर हे नार्कोटिक्स मध्ये काम करत होते, जे ड्रग कंट्रोल टीम मध्ये काम करत होते आणि त्याचे ते कमिशनर होते. त्यावेळेस त्यांची तर तुम्हाला जास्त सांगायची गरज नाहीये, राईट. म्हणजे किती त्यांनी काम केलं होतं. एखादा आता तहसीलदार पदाबद्दल जर बघितलं तर तहसीलदार हा तालुक्याचा पूर्णपणे प्रमुख असतो, राईट. तालुक्याचा पूर्णपणे एक प्रमुख असतो. तालुक्यातील सर्व सरकारी कार्यालयामध्ये समन्वय करणे, नंतर आपत्ती व्यवस्थापन, दुष्काळ, पूर, आगी इत्यादी प्रसंगी मदत कार्य आणि नियोजन करणे, नंतर ग्रामसेवक असेल, तलाठी असेल, मंडळ अधिकारी असेल या कर्मचाऱ्यांवरती नियंत्रण ठेवण्याचा आणि तालुक्याची पूर्ण प्रशासकीय जी जबाबदारी असते ती पूर्णपणे कोणावर असते, तहसीलदारवरती असते. तहसीलदारला महसुली अधिकार जे असतात तालुक्याचे, जमिनीच्या नोंदणी ठेवणे, फेरफार करणे, नंतर जमिनीचे वर्गीकरण, मोजणी, मालमत्ता कर वसुली करणे, जमिनीचा महसूल, पाणीपट्टी, इतर कर वसुली करणे, भाडेपट्टी असेल, खरेदी विक्री असेल याला मंजुरी देणे, हे सगळे जे महसुली अधिकार असतात तालुक्याचे ते सगळे तहसीलदार या क्लास 1 ऑफिसरला मिळतात, राईट. नंतर यांना न्यायिक अधिकार पण असतात. आता हा जो तहसीलदार असतो, तालुक्याचा तहसीलदार प्लस तालुका न्याय दंडाधिकारी म्हणून पण काम करतात. जे महसूल विषयक सुनावणी असतात, महसूल वादांची सुनावणी, या सगळ्या सुनावणी यांच्याकडेच होतात, राईट. यांच्या कोर्ट म्हणजे यांच्याच ऑफिसमध्ये होतात. सो त्याच्यामुळे हे एक तालुक्याचे न्याय दंडाधिकारी म्हणून पण काम करतात. त्याच्यामुळे ही सुद्धा पोस्ट खूप भारी आहे, राईट. सो तुम्हाला या गोष्टी कळायला असतील. मी तुम्हाला IAS ऑफिसर असतील, IPS असेल, इंडियन फॉरेन सर्व्हिस मध्ये बघितलं आपण तर इंडियन फॉरेन सर्व्हिस मध्ये आपलं म्हणजे जागतिक लेवलला जे फॉरेन सर्व्हिस मधले जे IFS ऑफिसर्स असतात ते काय करतात, आपल्या इंडियाला इंडियाला काय करतात, जागतिक लेवलला त्याचं आपलं तर इंडियाचं जागतिक लेवलला त्या काय करायचं प्रतिनिधित्व करत असतात. आणि तुम्हाला तर माहिती, आता तुम्ही बरेच कोर्ट ऑपरेशन्स वगैरे बघितले असतील बघा. म्हणजे त्याच्यामध्ये बाबा इंडिया पाकिस्तान, इंडिया बांगलादेश किंवा इंडिया चायना असेल, इंडिया US असेल, यांच्यातले संबंध सुधारवण्याचं काम कोण करत असतं, पूर्णपणे IFS ऑफिसर करत असतात, म्हणजे इंडियन फॉरेन सर्व्हिस मधले. तर खूप चांगली पोस्ट आहे इंडियन फॉरेन सर्व्हिस मध्ये सुद्धा, ती सुद्धा तुम्ही मिळू शकता. आणि त्याच्यासाठीच आपण जी बॅच सुरू केलेली आहे ती बॅच कुठली आहे, यशोदय. ही जी यशोदय बॅच केलेली आहे सुरू आपण, ती यशोदय बॅच त्यासाठी सुरू केलेली तुम्हाला की MPSC आणि UPSC या दोन्हींचा एकत्रित तुम्हाला अभ्यास करता येईल आणि तुम्ही दोन्ही परीक्षा तुम्ही क्रॅक करू शकाल.
कारण लक्षात घ्या, एमपीएससी आणि यूपीएससीचा एकत्रित अभ्यास करणं आता शक्य आहे, कारण एमपीएससी सुद्धा यूपीएससी सारखी डिस्क्रिप्टिव्ह झालेली आहे. म्हणून आपण फक्त एमपीएससी वरती फोकस न करता दोन्हींचा जर आपण एकत्रित अभ्यास केला तर आपण यूपीएससी मधून सुद्धा सुपर क्लास 1 पोस्ट काढू शकतो आणि एमपीएससी राज्यसेवेमधून सुद्धा आपण क्लास 1 पोस्ट काढू शकतो. सो त्याच्यासाठीच आपण ही यशोदय एमपीएससी आणि यूपीएससीची एकत्रित तयार करण्यासाठी ही 2026 साठीची बॅच लॉन्च केलेली आहे. तुमचे कोणी मित्रमैत्रिणी असतील जे कोणी आता यूपीएससी एमपीएससीची तयारी करू इच्छित असतील तर त्यांना नक्कीच हा माझा नंबर द्या. राईट, त्यांना मी पूर्ण गाईड करतो. राईट, सगळं गायडन्स त्यांना देतो मी आणि प्लस तुम्हाला ह्या बॅच बद्दल पण पूर्णपणे माहिती तुम्हाला देतो की तुम्ही बॅच जॉईन करून कसा अभ्यास तुम्ही 1 ते 1.5 वर्षात कंप्लीट अभ्यास कसा करू शकता आणि 1.5 ते 2 वर्षामध्ये तुम्ही एक पोस्ट कमीत कमी टाइम मध्ये मिनिमम 1.5 ते 2 वर्षांमध्ये पोस्ट कशी मिळवू शकता हे तुम्हाला सगळं काय करणार आम्ही गाईड करणार आहे. सो नक्कीच तुम्हाला ह्या बॅचचा फायदा होईल, तर नक्कीच तुम्ही त्याचा लाभ घ्यावा. तर इथंच थांबतो आपण. तुम्हाला कुठले आणखी टॉपिक हवे असतील किंवा या टॉपिकवरती आम्हाला सर लेक्चर घ्या तर तसे तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये सांगा. मी नक्की प्रयत्न करेल की बाबा त्या टॉपिकवरती तुम्हाला लेक्चर्स देण्याचा. ओके, सो लक्षात ठेवा, I ate politicians in breakfast. कोण म्हटलं होतं? TN सेशन, जे IAS ऑफिसर होते. ओके, सो थँक यू सो मच. हॅव ग्रेट डे. जय हिंद.